शहांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि एनसीपीची एक स्वतंत्र बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर भाजपची ही बैठक होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। बैठकीत सुधीर मुनगंटीवार पोहोचलेत। सागर बंगल्यावर अजित पवारांच्या पक्षाची बैठक होती आहे। शहांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि एनसीपीची स्वतंत्र बैठका सुरू झालेल्या आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर भाजपची बैठक होते। इथं आता सुधीर मुनगंटीवार या बैठकीसाठी पोहोचलेत। फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। तर सागर बंगल्यावर अजित पवारांच्या पक्षाची देखील एक बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे। शहांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि एनसीपीची स्वतंत्र बैठक होत आहे। वैदेही काणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वैदेही, दोन स्वतंत्र बैठका दोन पक्षांच्या होत आहेत, परंतु हे दोन्ही पक्ष महायुतीचे आहेत आणि आजच अमित शहा यांचा दौरा झालेला आहे, त्यामुळे या बैठकांना देखील महत्त्व आहे। काय या बैठकांचा अजेंडा, या संदर्भात काही माहिती? नक्कीच आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण आज एअरपोर्टला सगळ्यात पहिली महत्त्वाची बैठक झाली। अमित शहा यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। बैठकीमध्ये विधानसभेला अनुषंगाने एक महत्त्वाची सूचना जी आहे ती देखील देण्यात आली होती आणि त्याच परीने आता अजितदादा गट आणि भाजपची होताना बघायला मिळत आहे। अजितदादांची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावर, तर भाजपची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर बघायला मिळत आहे। आणि एकच अमित शहा यांच्या बैठकीनंतर या दोन्ही बैठकांना एक विशेष महत्त्व आहे, कारण ज्या सूचना अमित शहा यांनी दिलेल्या आहेत त्या नेमक्या आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आणि अगदी खालच्या पातळीच्या एकदम कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला हव्यात, शाखा प्रमुखांपर्यंत पोहोचायला हव्यात। यासाठीच्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आजच्या बैठकीमध्ये देण्याची शक्यता नाकारू शकत नाही। बिल्कुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक भाजपच्या नेत्यांची फडणवीसांनी बोलावलेली आहे, तर देवगिरीवर अजित पवार आपल्या नेत्यांची बैठक घेत आहेत।